मनापासून स्वागत। ज्यांची आपण वाट बघतोय ते माननीय मुंडे साहेब भगवान लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेऊन अगदी थोड्याच वेळामध्ये या विचारपीठावर येणार आहेत। आजच्या या राजूरमधल्या ऐतिहासिक अशा सभेसाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मायबाप जनतेला, सर्व माता भगिनींना, सर्व तरुण भावांना मी आमच्या सर्व राजूरकरांच्या वतीनं सुरुवातीलाच मानाचा मुजरा करतो। कारण ही जी राजूरची ऐतिहासिक सभा आहे, मला बरोबर 5 वर्षापूर्वीचा दिवस आठवतोय की मागच्या ही 2019च्या निवडणुकीमध्ये कृपया विनंती आहे, फार आवाज न करता जिथं जागा असेल तिथं कार्यकर्त्यांनी बसून घ्यावं आणि सभेमध्ये व्यत्यय आणू नका, प्लीज बसून घ्या, आवाज करू नका प्लीज। मला 5 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतोय। ह्याच राजूरच्या बाजारपेठेमध्ये डॉक्टर किरण लामटेंच्या प्रचाराच्या सांगता सभेची जागा हीच होती। हे स्टेज होतं आणि तुमच्यासारखा प्रचंड जनसमुदाय बरोबर 5 वर्षापूर्वी, आज तुमच्यातले अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत की कदाचित 5 वर्षापूर्वी तुमच्यातलेही अनेक जण त्या सभेला उपस्थित होते आणि माननीय धनंजय मुंडे साहेब हे त्या सभेला आलेले होते आणि ती ऐतिहासिक अशी विजयी सभा झाली होती। भावांनो आणि बहिणींनो, बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्हाला कल्पना आहे की एक कार्यकर्ता म्हणून, एक सार्वजनिक जीवनातला कार्यकर्ता म्हणून गेली 2 महिने आम्ही प्रचंड संयमाने या तालुक्यामध्ये जातोय। आमच्यावर किती वार झाले, आमच्यावर कितीही टोकाचे प्रहार झाले, आमच्या संदर्भामध्ये कितीही वैयक्तिकरित्या खालच्या पातळीवरची टीका केली गेली, तरी देखील आम्हाला जबाबदारीनेच वागावं लागणार आहे आणि आम्ही जबाबदारीनेच वागणार आहोत। म्हणून हे पथ्य गेली 2 महिने आम्ही सगळ्यांनी पाळलं। याचा अर्थ आम्हाला बोलता येत नव्हतं असं नाही, पण बोलणार नाही, आजही बोलणार नाही, उद्याही बोलणार नाही आणि 23 तारखेच्या महाविजयानंतर देखील त्यांच्याबद्दल बोलणार नाही, कारण त्यांच्याबद्दल बोलून आम्हाला आमची जीभ खराब करून घ्यायची नाही। पण हे मात्र नक्की सांगतो की तुम्ही ज्या पातळीवरची खालची टीका केली, परवा या राजूरच्या सभेमध्ये आमचाच राजूरमधला एक जण जे काही बरळला त्याचं मी ऐकलंही नव्हतं मोबाईलवरचं। आम्ही सगळे प्रचारामध्ये होतो आदिवासी भागामध्ये, पण अनेक हितचिंतकांनी मला फोन करून त्या दिवशी रात्री सांगितलं की सावंत सर, त्यांच्याकडे दुसरे कुठलेच मुद्दे उरलेले नाहीत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली, डॉक्टर किरण लामटेंचा विजय त्यांना दृष्टिक्षेपात दिसू लागलाय आणि म्हणून बोलण्यासारखं काहीच उरलेलं नसल्यामुळं ते अत्यंत खालच्या पातळीवर तुमच्यावर व्यक्तिगत टीका करतायत। पण आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही त्याच्यामुळं डिस्टर्ब होऊ नका। तुम्ही कोण आहात, तुमचं कुटुंब काय आहे, हे आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून बघतोय आणि म्हणून तुम्ही त्यांना उत्तर देण्याच्या, त्या किरकोळ लोकांना उत्तर देण्याच्या भानगडीतही पडू नका। आणि म्हणून ओंकार भाऊ, त्या किरकोळ लोकांना मी आजही उत्तर देणार नाही, अजिबात उत्तर देणार नाही, कारण ते आमच्या दृष्टीनं दखलपात्रच नाहीत, अजिबात दखलपात्र नाहीत। आमची ही जी लढाई चालली ना भावांनो आणि बहिणींनो, जरा मोकळं बोलतो। मगाशीच अकोल्यामधले एका लग्नामध्ये वसंतराव मनकर साहेबांच्या मुलीचं लग्न आहे, त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्ही गेलो होतो आणि तालुक्यातले जे सगळे पुढारी होते ते समोर बसले होते। त्याच्यातल्या एकानं मला सांगितलं की कृपा करून व्यक्तिगत टीका करू नका हो। मी हात जोडून त्यांना सांगितलं की होय, हे पथ्य आम्ही पाळलं, पण मला शेवटी आम्ही माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत, आमच्याही घरात दुःख होतं। मी त्यांना विचारलं की ज्या वेळेला विनय सावंतचे वडील बेडवर पडलेले होते, त्यावेळेला विनय सावंतवर खोटी अॅट्रॉसिटी टाकली गेली, त्यावेळेला तुम्ही सगळे कुठं होतात? कुठं होतात तुम्ही सगळेजण?
आज जर तुम्हाला असं वाटतंय ना की आम्ही कुठल्या कुटुंबाबद्दल बोलू नये, कुणाच्या आजारपणाबद्दल बोलू नये, नाही बोलणार आम्ही. आमच्याही मनात माणुसकी आहे, आम्ही दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. पण जसं तुमच्या घरात दुःख असतं ना, तसं आम्ही माणसं आहोत. आमच्याही घरात वडील होते आणि विनय सावंतवर खोटी अॅट्रॉसिटी टाकली गेली. लढतोय, कोर्टात लढणार आहे, कारण सगळ्या समुदायाला माहिती आहे की विनय सावंत आयुष्यात कधीच जातीयवाचक शब्द उच्चारू शकत नाही. आणि तरी देखील कशातच विनय सावंतला पकडता येत नाही, म्हणून कुणी टाकली खोटी अॅट्रॉसिटी. अरे दुसऱ्याला पुढं केलं, पण मागं कोण होतं सगळ्या राजूरकरांना माहितीये, सगळ्या तालुक्याला माहितीये. आणि माझे वडील त्याही वेळेला बेडवर असताना तुम्हाला हा त्रास देताना काहीच वाटलं नव्हतं ना? नव्हतं वाटलं? तुम्ही छळवणूक केली. आमचंही एक कुटुंब आहे, आमच्याही घरात लहान मुलं आहेत. आमची मुलगी पुण्याला ज्या वेळेला वडिलांवर प्रसंग येतो, मुलीला सगळं सोडून मुलगी 15 दिवस माझ्या घरात येऊन थांबली होती. त्यावेळेला आमचं नव्हतं का कुटुंब? त्यावेळेला नव्हत्या का आमच्या भावना? आणि म्हणून मी त्या सगळ्यांना सांगणार आहे की आम्ही कुटुंबावर नाही बोलत आहे, पण खरं बोलणार आहे. आणि खरं बोलण्याची किंमत चुकवलेली आहे, आणि वेळ पडली तर यापुढच्या काळात देखील चुकवणार आहे. काय सांगतोय आम्ही हे सांगतोय की ही जी दोन्ही कुटुंब आहे, मी नाव घेत नाही, घेण्याची गरज नाही, पण ही दोन्ही कुटुंब एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे. आणि म्हणून किरण लामटेंसारखा एक नवा माणूस, अरे का डॉक्टर किरण लामटेंना खिंडीत गाठायला का सगळे एकत्र आलात हो? कारण तुमच्या असं लक्षात आलं, एकट्याला आवरत नाही, दुसऱ्याला आवरत नाही, तिसऱ्याला आवरत नाही, आणि म्हणून सगळे एक झाले. आणि त्यांना असं वाटलं की 5 वर्ष, खरं तर आमदार साहेबांना काम करायला पूर्ण 5 वर्ष मिळालीच नाहीत. पहिली 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये गेली, जग थांबलं होतं, आणि त्यावेळेला फक्त आपली माणसं वाचवणं एवढाच त्यावेळेचा महत्वाचा मुद्दा होता. 1 वर्ष आमदार साहेबांना सत्तेबाहेर राहावं लागलं, आणि नंतर शेवटच्या 1.5-2 वर्षामध्ये डॉक्टर किरण लामटे नावाच्या एका नव्या उमद्या नेतृत्वानं या तालुक्याला एका विकासाच्या दिशेनं नेलं. जे माझे मित्र ह्या स्टेजवर येऊन म्हणाले ना की रस्ते म्हणजे विकास असतो का, माझ्या त्या मित्रांना मला आज पुन्हा एकदा सांगायचंय. परवा आम्ही जायनावाडीला होतो. जायनावाडीला तुमच्यातलं कुणी होतं का? बरोबर होतं ना? त्या जायनावाडी गावामध्ये आज आमदार साहेबांच्या निधीमधून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालाय. आणि जेव्हा आमची सभा सुरू होती तेव्हा गुलाब मारुती धिंदळे नावाचा, मी नेहमी पुराव्यानिशी बोलतो, गुलाब मारुती धिंदळे नावाचा एक 25 वर्षाचा तरुण जालिंदर भाऊ त्या सभेमध्ये उठला आणि ढसा ढसा रडायला लागला. आम्हाला काही कळलं नाही की सभा व्यवस्थित चाललेली आहे, आमच्याकडनं काही चूक झाली का? हा तरुण मुलगा ढसा ढसा का रडतोय? आमदार साहेबांच्या जवळ आला, आमदार साहेबांच्या खांद्यावर त्यांनी खांदा टेकवला, आणि तो धिंदळे नावाचा मुलगा जायनावाडीचा रडायला लागला. आम्ही त्याला शांत केलं आणि त्याला विचारलं की काय झालं? तो म्हणाला, 10 वर्षापूर्वी डॉक्टर किरण लामटे साहेब आमदार झाले असते. एक आदिवासी तरुण काय म्हणालाय लक्षात घ्या. तो असं म्हणाला की 10 वर्षापूर्वी डॉक्टर किरण लामटे साहेब आमदार झाले असते आणि आमचा जायनावाडीचा रस्ता झाला असता तर माझ्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता. म्हणजे 40 वर्ष रस्ते, वाड्या वस्त्यांचे रस्ते न करून आम्ही किती कुटुंबांना वेदना दिल्यात हे जरा समजून घ्या. जे असं म्हणतात की रस्ते आणि पूल म्हणजे विकास का? अहो, हा आमचा पिंपरकड्याचा पूल आमच्या सगळ्या राजूरकरांना विचारा. 17 वर्ष जो पूल रखडलेला होता, ज्याचं केवळ 20% काम झालं होतं, आमदार साहेबांनी त्या 2.5 वर्षामध्ये त्याचं 80% काम पूर्ण केलं. आणि पिंपरकड्याच्या पलीकडची 25 गावं ज्यांचा 17 वर्ष राजूर बाजारपेठेशी संबंध तुटला होता, ती सगळी माणसं या दिवाळीमध्ये 15 मिनिटामध्ये राजूरला आली. आमची राजूरची सगळी बाजारपेठ त्या पुलामुळे खुश आहे की नाही विचारा. मग लोकांच्या जीवनामध्ये
रस्त्यामुळे जर आनंद निर्माण होणार असेल, पुलामुळे जर आनंद निर्माण होणार असेल, तर त्याला विकास म्हणायचं नाही तर दुसरं काय? आणि ज्यांनी बरं हे कोण बोलतंय? ज्यांनी फक्त आपल्या कुटुंबांचाच विकास केला, ज्यांनी फक्त आपल्या 7 पिढ्यांची चिंता वाहिली, त्यांनी आम्हाला विचारायचं की रस्ते म्हणजे विकास का, पूल म्हणजे विकास का? खरं तर कधीतरी प्रचंड संताप येतो, सात्विक संताप येतो आणि त्यांना सांगावंसं वाटतं का हो, तुमचा जो डाव चालला होता, जो खेळ चालला होता ना 30 वर्ष आलटून पालटून आणि तुमची जी नुरा कुस्ती होती 2019ला या तालुक्यातल्या जनतेनं तुमच्या नुरा कुस्तीचं मर्म ओळखलं आणि एक नवा आशेचा किरण शोधला. तुम्हाला असं वाटायला लागलं की हा माणूस जर असाच काम करत राहिला, तालुक्यानं याला असंच डोक्यावर घेतलं, एक गरीबा घरचं प्राथमिक शिक्षकाचं लेकरू जर उद्या या तालुक्याचं नेतृत्व करायला लागलं तर आपलं काय होणार? तुम्हाला खरी चिंता तालुक्याची नाहीये, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची चिंता आहे, तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची चिंता आहे. आणि मग उगीच कळवळ आणू नका, अजिबात कळवळ आणू नका. राजूर, अहो राजूरला कोर्ट व्हावं म्हणून आम्ही 25 वर्ष प्रयत्न करत होतो. बाळासाहेब बरोबर आहे ना? 25 वर्षापासून या राजूरला कोर्ट व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. का नाही आलं? कुणी नाही आणू दिलं. तपशिलानं बोललं तर महाग पडतं आणि मग मिरच्या झोमतात आणि विनय सावंत खरं बोलतो याची रग लागते. पण किरण लामटेंनी राजूरला कोर्ट आणलं, राजूर मधले अनेक रस्ते चांगले केले. आमच्या राजूर मध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जी इमारत आहे ना, आमचा एक मित्र परवा म्हणाला की यांना राजूरची शाळा का दिसली, बिताक्याची का दिसली नाही? अरे भावा, राजूर हे तालुका मुख्यालयाचं जवळजवळ गाव आहे. उद्या भविष्यात राजूर तालुका होणार आहे आणि त्यावेळेला राजूरच्या जिल्हा परिषदेमध्ये जी आमच्या गरीब कुटुंबातली मुलं शिकतायत त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, एक राजूरची शाळा रोल मॉडेल म्हणून उभी करायची आहे. आणि मग उद्या राजूरची झाल्यानंतर तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरची शाळा तितकीच सुसज्ज करण्याचा विचार जर डॉक्टर किरण लामटेंचा आहे तर अशा माणसाला आपण संधी देणार का नाही? मी त्या दोन्हींबद्दल नाही बोलणार. माझ्याकडे खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, पण मी खूप प्रचंड संयम राखलाय. मी जर 5 वर्षापासूनचं सगळं खरं सांगितलं तर भल्या भल्यांची पंचायत होईल. गद्दारी डॉक्टर किरण लामटेंनी नाही केलेली हो, गद्दारी तुम्ही केली या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेशी. 30-40 वर्ष तुम्ही या तालुक्यातल्या जनतेला उल्लू बनवलं. अहो, जो उमेदवार निवडणूक हरतो, बरोबर आहे ना, निवडणूक हरल्यानंतर काही महिन्यामध्ये त्याचं नवीन हॉटेल, निवडणूक हरल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्याचा एक नवीन पेट्रोल पंप आलं कुठून आहे? जरा सांगा ना जनतेला. हिम्मत असली तर समोर या, समोर खुलं आव्हान देतो. तुमची प्रॉपर्टी, किरण लामटेंची प्रॉपर्टी त्यांनी जी त्यांच्या अर्जासोबत जोडली. मला थांबायचं असेल तेव्हा सांगा, मी थांबणार आहे. मी फक्त ते येईपर्यंत ह्या लोकांशी संवाद साधण्याचं काम करणार आहे. डॉक्टर किरण लामटेंची प्रॉपर्टी आहे 70 लाखाची. दुसऱ्या एका आमच्या राजूरच्या उमेदवारांची प्रॉपर्टी काहीतरी 20 कोटीची आहे त्यांनी दाखवलेली. आणि तिसरी शिर्डीच्या आमच्या युवराजाची प्रॉपर्टी आहे 38 कोटी. वय वर्ष 28. कदाचित तुम्ही असे म्हणाल की विनय सावंत सर, तुमचं काय पोट दुखतंय? आमची 28 कोटीची प्रॉपर्टी आहे. तर विनय सावंतांचं पोट दुखत नाही. विनय सावंतांचं म्हणणं असं आहे की जर तुमची 28व्या वर्षी 38 कोटीची प्रॉपर्टी होऊ शकते तर मग तुमच्याच आजूबाजूला जी 9 गावं आहेत ना, विनय सावंतची प्रॉपर्टी वाढवायची इच्छा नाही तुमची. तुम्हाला लखलाप ठेवा, विनय सावंत सुखी आणि संपन्न आहे. तुमच्या कुणाच्या एक नया छदामाची कुणाला गरज नाही. पण जर 28व्या वर्षी तुमची प्रॉपर्टी 38 कोटीची होऊ शकते तर मग तुमच्याच आजूबाजूच्या त्या उडदावणे, मुदखेड, पांजरं, रतनवाडी, बरोबर आहे ना, इथल्या आदिवासी तरुणांची प्रॉपर्टी 1/2 कोटीची जरी झाली असते ना एवढ्या वर्षांमध्ये तर आम्हाला आनंद झाला असता. आणि ह्या निवडणुकीत तुम्हाला कोण कोण मदत करतंय,
कोण माल पुरवतंय, कुणाचं पाणी येणार आहे, कुणाला शिर्डी साठका वॉटर पार्क तिथं करायचं आहे, कुणाला हेलिपॅड असलेलं हॉटेल तिथं उभं करायचं आहे, कुणाला ह्या पवन चक्क्यांचा जो वारा आहे यांनी काय नाही विकलं. एनर्कॉन नावाची कंपनी आहे पवन चक्क्यांची. आमचा वारा परवा आम्ही तिरड 5 पट्ट्याला होतो, तिथले आमचे आदिवासी बांधव आम्हाला सांगत होते, माननीय मुंडे साहेबांचं काही वेळातच या ठिकाणी आगमन होत आहे. आणि म्हणून मी असं सांगत होतो, कृपया शांतता राहा. येतील जरा आपण बोलूयात. येतील मुंडे साहेब, येतील, मन मोकळं बोलणार आहे तुमच्याशी. मी असं सांगत होतो की तिरडा आणि 5 पट्ट्याला आमदार डॉक्टर किरण लामटे